बनवते वांग्याची कापूर, तांदळाचं पीठ, बेसन, लाल तिखट, हळद, धनिया पावडर, मीठ आणि बारीक 0 नंबरचा रवा घेतले आणि इथे पण वांगी कापून स्वच्छ वांगं धुवून कापून मिठाच्या पाण्यात त्याला मी ठेवलेलं. आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून भिजवून घेणार आहोत. आता आपण हे जे कापून घेतले ते पिठात टाकून घेणार आहोत. थोडी थोडी टाकायची, कारण पाण्यात असतं त्यामुळे आणखी ते पाणी पातळ होईल आपलं पीठ, म्हणून हे असं भिजवून आता आपण एक एक टाकून घेऊया. तेल टाकून घेतलेलं आहे. असं एक टाकून घ्यायचं आपल्याला. तीन मिनटं होऊन गेलेत. आता ह्याला अलगद हाताने पण पलटून घ्यायचं आपल्याला. आता पण परतून घेतलं. आता परत एक साईड आपली शिजून झाली. आता दुसऱ्या साईडने आपण ठेवले उलटून. आता आपली दुसरी साईड ही छानपैकी भाजून झालेली आहे. बघत असाल तुम्ही किती छान दिसतं. तुम्हाला पाहिजे असेल कुरकुरीत करायचे असेल तर तुम्ही कुरकुरीत केलं तरी बघू. ते वांगी आहे त्यामुळे ते जास्त कुरकुरीत नाही होत. हे वा, आता हे आपले उलटीने झाले, शिजलेलेही आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आपली कापं तयार आहेत. वांग्याची कापं कशावरही खा, वरण भात भाजी नसेल तरी होऊन जातं. लहान मुलं तर आवडीने खातात.